नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये शेतीविषयी बोलू काही. आणि आज आपण करूया एक वेगळीच सफर, आमच्या शेतीतलं खरं चित्र, मेहनतीची गोष्ट आणि काही नवीन प्रयोग. तर चला तर मग, ही आहे आमच्या शेतीची वाट. इथूनच आपण आज शिरूया. आज शिरल्यावर दिसतंय हिरवळीने भरलेलं जग. आम्ही आमच्या शेतात रस्त्याच्या कडेला आणि बांधावर लावली आहे वेगवेगळी झाडं. आणि बाजूला दिसतो आहे हा जंगल. आमच्या शेतीच्या बाजूला जंगल आहे आणि पावसाळ्यात तर तो खूपच सुंदर, अगदी हिरवागार दिसतो, अगदी हिल स्टेशनसारखा. आणि हे बघा, आम्ही झाडं लावलेली आहे. हे आंब्याची झाडं लावलेली आहे मी रस्त्यात, म्हणजे शेताच्या बांधावर. शेताच्या पूर्ण चारही बाजूंना आंबा, चिकू, फणस, सीताफळ असे वेगवेगळे झाडं आम्ही लावले आहे. समोर आम्ही आंबा लावला आहे आणि तो जेव्हा संत्र्याचे बगीचा लावला, बाग लागला, तेव्हाच आम्ही हे आंब्याची पण झाडं लावलेली होती. तर आता ही आंब्याची झाडं छान मोठी झालेली आहे. आणि यावर्षी आम्ही केसर आंब्याची लागवड केली. तर हे बघू शकता तुम्ही, हे केसर आंब्याचे छोटे रोपं याला लावून फक्त एखादा महिनाच झालेला आहे. आणि याला पण आम्ही ड्रीपनी पाणी देतो, तर तुम्हाला ड्रीपची पण लाईन दिसत असेल. आणि हे आंब्याचे छोटे छोटे रोप आहेत. आणि हे बाजूला आहेत आमच्या रस्त्याच्या कडेला नारळ, आंबा, चिकू, अजून लिंबू असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आम्ही लावलेले आहे. अंजीर, तेजपत्ता असे वेगवेगळे लावलेले आहेत. आणि आता हा बघू शकता तुम्ही, संत्र्याचा बगीचा आहे आमचा. 2 वर्ष वयाचा झाला आहे. बिलकुल बरोबर याच ऑगस्टमध्येच आम्ही याला 2 वर्षापूर्वी लावलेलं होतं. आणि आम्ही इंडो इज्राईल पद्धतीने लावला आहे आणि बेडवर. आणि त्याला आम्ही वीडमॅट टाकलेली आहे, म्हणजे मल्चिंग केलं आहे. आणि पाहू शकता तुम्ही, आमची झाडं किती छान बहरलेली आहे. 2 वर्षाच्या वयाने छानच झालेली आहे. आणि मी म्हटलं होतं की आमची चूक झाली होती वीडमॅट टाकताना. तर आम्ही ती 2 भागात टाकली. कोणीतरी सांगितलं होतं की 2 भागात टाकली खतं टाकायला सोपं पडतं, पण ते चुकलंच. कारण ते बंध जे तुटून गेले आणि आता मध्ये आम्हाला थोडासा तण वगैरे निघतो आणि तो त्रास होतो. आणि हे दिसतंय तुम्हाला, ही आमची लॅटरल टाकलेली आहे. सध्या तर एकाच लॅटरलवर आमचं चालतं आहे. आता 2 वर्षाचे झाडं झाले, तर आता आम्ही अजून एक लॅटरल वाढवणार आहे. आणि ठिबक सिंचनने आम्ही पाणी, म्हणजे आमचं सुरळीत सुरू असतं. त्यातूनच आम्ही लिक्विड फर्टिलायझर पण देत असतो, तेही सेंद्रिय. आणि असे आमचे पहा. तर हे आमचं आणि ती दिसते ती आहे आमची विहीर. या विहिरीतूनच आम्ही आमच्या या पूर्ण प्लॉटला पाणी पुरवठा होत असतो. कारण आमच्या इथे बोरवेल आहे, पण ती मागच्या साईडला आहे, ती मागच्या शेतासाठी आहे. या शेतासाठी आम्ही विहिरीतूनच पाणी पुरवठा करत असतो. आणि हे आमचं शेत तसं हलकं आहे, पण जमीन तशी भारीतली नाही आहे. आणि हे आहे केळाचं झाड. आणि या आहे आमची ही श्यामा गाय आणि तिचं पिल्लू. तर हे आम्ही काही दुधासाठी पाळलेली नाही आहे. ही आम्ही फक्त आणि फक्त शेण आणि गोमूत्र यासाठी पाळली आहे. कारण आम्ही सेंद्रिय खते वापरतो आणि प्रत्येक जास्तीत जास्त सेंद्रिय खतामध्ये गोमूत्र आणि शेण हवं असतं, आणि तेही गाईचं. त्यामुळे आम्ही ही गाय पाळलेली आहे. त्यासाठी आम्ही छान पक्कं फ्लोरिंग करून घेतलेलं आहे आणि खाली टाकं बांधलेलं आहे. म्हणजे तिने गोमूत्र केलं त्यांनी की ते डायरेक्ट टाक्यात जमा होतं. आणि टाक्याला नळ लावून घेतला आहे आणि त्या नळामधून आम्ही ते म्हणजे वापरायसाठी घेत असतो. तर आणि हे आहे आमचं कंपोस्ट खतासाठी बांधलेलं टाकं. तर यामध्ये आम्ही आमचा काडी कचरा, शेण किंवा गवत, काडी सगळे गोळा करून यात टाकत असतो. त्यामुळे शेतामध्ये कचरा पण इकडे तिकडे पडून राहत नाही आणि आपल्याला एक चांगलं खत पण मिळतं. तर सध्या तर ते एवढं मोठं टाकं आहे, त्यामुळे ते भरायला वेळच लागणार आहे. आणि ते एकदाचं भरलं की मग आम्ही त्यावर जी प्रक्रिया असते, म्हणजे ते सगळं मिक्स करून त्यावर पाणी टाकून, माती टाकून, शेणाचं मिश्रण टाकून वगैरे जे काही असतं ते करणार आहे. मग ते आम्हाला त्यापासून खत तयार होईल. आणि हा आहे आमचा मागचा प्लॉट आहे. तर तिथे बघा, आम्ही सबंध
विडमेट टाकलेली आहे आणि हे आंतरपीक आम्ही मका घेतलेला आहे। तर हे आमचे आता नवीन लावलेले झाड आहे, जस्ट 1 वर्ष झालं आहे। तर तुम्ही बघू शकता आता खूप गवत काडी वाढलेली आहे, सतत साफसफाई करावी लागेल। आणि ही आहे या शेतासाठी विहीर। या विहिरीत विशेष पाणी नसतं, पण इथे बोरवेल आहे आणि आम्ही बोरवेलमधलं पाणी विहिरीत टाकतो आणि नंतर ते झाडाला देतो। त्यामागे पण एक विज्ञान असतं आणि ते काप देतो ते मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। पण आम्ही बोरवेलमधलं पाणी यात टाकूनच ते झाडांना देत असतो। तर हे बघू शकता आमचं, आणि हे आहे आमचं इकडल्या शेतातलं पंप हाऊस। तर इथे आम्ही सगळं मिक्सर वगैरे आणि टाक्या सगळं लावून घेतलेलं आहे, म्हणजे एकाच ठिकाणून आम्ही सगळ्या प्लॉट्सला पाणी पुरवठा करत असतो वॉल ॲडजस्टमेंट करून। आणि हे आहे आमचे सेंद्रिय खताचे म्हणजे ड्रम्स। तर यामध्ये आम्ही रेग्युलर बॅचनी सगळं तयार करत असतो। ट्रायकोडर्मा, जीवामृत, दशपर्णी अर्क, ह्युमिक ॲसिड, गोकृपा हे सगळं आम्ही तयार करतो आणि ते मिक्स करून आम्ही ठिबक सिंचनद्वारे देत असतो। आणि हा आहे आमचा छोटा ट्रॅक्टर, ह्याच्यामुळे आमची मशागतीला खूप सोपं पडतं। मित्रांनो, ही होती आमच्या शेताची छोटी सफर। शेती ही आमच्यासाठी फक्त व्यवसाय नाही तर जीवनशैली आहे। तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।